बातमी आहे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मोदींच्या कॅलेंडरची। आधी स्वतःचं नाव लिहिलेला लाखोंचा सूट अंगावर चढवल्यामुळे वादात अडकलेल्या मोदींच्या आणखी एका छायाचित्राने आता नवीन वाद निर्माण झालाय। खादी ग्रामोद्योग मंडळाच्या छायाचित्रावर सूत कातणाऱ्या गांधीजींच्या छायाचित्राऐवजी आता मोदी झळकू लागलेत। गांधींना बाजूला करून मोदींनी केलेली ही चमकोगिरी अतिशय खालच्या दर्जाची आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे। माणूस स्वतःच्या प्रेमात पडला की काय घडतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। मोदी जी के बारे में सबको मालूम है कि वो बुनियादी तौर पर हिंसा में विश्वास करते हैं। सत्य, अहिंसा आणि प्रेम ही गांधीजींच्या जगण्याची त्रिसूत्री होती। इंग्रजांच्या विरोधात गांधींनी स्वदेशी अर्थात खादीचं अस्त्र उगारलं। देशभरात चळवळ उभी राहिली। It is complete independence that we want. कुठलंही शस्त्र हातात न घेता गांधींनी इंग्रजांना नामोहरम केलं। त्यामुळे चरखा आणि खादी ही महात्मा गांधींची ओळख बनली। पण मोदी सरकारनं हीच ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होतोय। कारण खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर आता गांधींऐवजी मोदी सूत कातताना दिसू लागले। मोदी जी को गांधी जी की विचारधारा में कतई विश्वास नहीं है, बल्कि गांधी जी के विचारधारा के वो विरोधी हैं और थे। जितना जल्दी हो सरकार इसे वापस ले, वरना कांग्रेस पार्टी की तरफ से एक आंदोलन प्लान करेंगे। दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात गांधींनी लढा दिला। भारतात परतल्यानंतर गरिबी आणि दैन्य बघून गांधींनी पुन्हा अंगावर सूट बूट चढवला नाही। पंचा आणि हातातली काठी इतक्या साध्या जगण्यावर त्यांनी विश्वास ठेवला। सूत काततानाही गांधींची कृश अंगकाठी आणि चेहऱ्यावरचा करारीपणा बघून इंग्रजांच्या मनात धडकी भरायची। आता त्याच जागी कडक आणि रंगीबेरंगी खादी कपड्यातले मोदी दिसतायत। पण चरखा हे केवळ सूत कातण्याचं साधन नाहीये, तर तो विचार असल्याचा विसर आपल्या पंतप्रधानांना पडावा का? एक दोन योजनांमध्ये गांधींचा सिंबॉलिक वापर करून मोदींना गांधींची जागा घ्यायची आहे का, हा प्रश्नच आहे। काढला फोटो स्वतःच्या घरात ठेवता चाललं असतं, कॅलेंडरवर छापणं आणि महात्मा गांधींना दूर करणं म्हणजे चोऱ्या कशा कशा होऊ शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण होऊ शकतं। चरखा फिरवतात म्हणजे विनोदातला अगदी शिखर गाठलं त्याने विनोदाचं। कारण त्यांनी कधी आयुष्यात त्यांना कुठे कॅलेंडर काढायचं असेल तर ते चहा विकतायत असं कॅलेंडर काढलं तर चालू शकतं। ही हाईट झाली स्वतःला प्रमोट करण्याची आणि याच्यामधून मतदान कमी होणार घटणार। खादी ग्रामोद्योगनं मात्र मोदींचं छायाचित्र छापण्याचं अजब समर्थन केलं। मोदींच्या प्रचार आणि प्रसारामुळे खादीचा खप वाढल्याचा दावा त्यांनी केलाय। प्रधानमंत्री का ही सबसे बड़ा कंट्रीब्यूशन है इस वक्त खादी के अंदर। मैं आपको बताना चाहूंगा कि पिछले 10 सालों का अगर आप रिकॉर्ड उठा के देखें तो खादी के सेल में 2% से 7% का ही बढ़त होती थी। लेकिन पहली दफे 2015-2016 में प्रधानमंत्री की अपील के बाद 34% का जो है जंप आया है और इस साल भी खादी का सेल बहुत अच्छा है। तो खादी के लिए प्रधानमंत्री की कितनी अपील है ये आपके सामने मौजूद है और अगर उनकी तस्वीर को लगाया गया तो उसमें गलत क्या हो सकता है। ज्या देशाचे पंतप्रधान अंगावर स्वतःच्या नावाचा सूट घालतात, ज्याची किंमत लाखोंमध्ये असते, तेच पंतप्रधान दुसऱ्या वेळी चरख्यावर सूत कातताना कॅलेंडरवर झळकतात। हा जगण्यातला विरोधाभास निदर्शक आहे। महात्मा गांधींचा क्षमेवर फार विश्वास होता, त्यामुळे मोदींच्या कॅलेंडरवरील फोटोवर जहरी टीका करण्यापेक्षा गांधींच्या 3 माकडांच्या भूमिकेतच राहिलेलं जास्त बरं।